तुम्ही बिग बॉस बघणारे असाल किंवा बघणाऱ्यांना शिव्या देणारे, हा व्हिडिओ नक्की बघा. कोणी कोणाच्या थोबाडीत मारली तर हा एपिसोड बघायला मज्जा येणार. वीकेंडला होस्ट कोणाची कशी इज्जत काढतो हे बघायला मज्जा येणार असं तुम्ही ऐकत असाल. हा शो व्हायलन्सने भरलेला असतो. खरं तर हा शो एक डच शो होता, बिग ब्रदर नावाचा, जो 1999 ला प्रसारित झाला, त्याची कॉपी. आणि ती कन्सेप्ट अजूनही चालते. खरं तर अनेक लोक या शोला नावही ठेवतात, तरीही याचे सीझन्स येतात, तेही मल्टिपल लँग्वेजेस मध्ये. मग हा चालतो का? चला बघूया. मला वाटतं या शोचा ना एक पॅटर्न आहे, ज्यात एक कपल असणार ज्यांचा रोमांस बघायला लोकांना आवडेल, एक कॉन्ट्राव्हर्शियल किंवा भांडकुदळ कॅरेक्टर, एक सहानुभूती मिळवून घेणारे कॅरेक्टर, आणि जे लोक शांत आहेत, ज्यांना भांडता येत नाही, चुगल्या करता येत नाही, म्हणजेच ज्यांना टीआरपी मिळवून देता येत नाही, त्यांना लवकरात लवकर शोच्या बाहेर काढून देणं. खरं तर हा शो ह्युमन नेचरमुळेच चालतो असं म्हणायला हरकत नाही, आणि त्याचा महत्वाचा पार्ट आहे तो म्हणजे सॅडिझम. सॅडिझम म्हणजे काय तर इतरांना होणारा त्रास, त्यांचा होणारा अपमान बघून आपल्याला आनंद मिळतो. जसं रस्त्यावर चालणाऱ्या मारामाऱ्या बघून आपल्याला आनंद मिळतो, गल्लीत चालणारं एखादं भांडण बघून आपल्याला आनंद मिळतो, आणि अगदीच आत्ताचं उदाहरण घ्यायचं झालं तर ते म्हणजे एखाद्याचं होणारं ट्रोलिंग बघूनही आपल्याला आनंद मिळतो. एखादा क्रिंज व्हिडिओ असेल तर तो व्यक्ती ज्याने तो व्हिडिओ बनवलाय त्याच्याविषयी लोक किती वाईट बोलू शकतात हे आपण कमेंटमध्ये बघत बसतो, आणि ते वाचून आपल्याला आनंद मिळतो. तुम्ही ऐकलंही असेल अनेक वेळा की आता व्हिडिओ बघण्यापेक्षा कमेंट वाचण्यात मजा येते. आणि हेच आपल्याला बिग बॉसही दाखवतं. हे एकमेकांसोबत किती भांडतात, कसे भांडतात, एकमेकांचा कसा अपमान करतात. आणि तुम्ही जर यांचे टास्क बघितले तर तेही असेच असतात की जेणेकरून एकमेकांचा यांना राग येईल आणि ते एकमेकांसोबत भांडतील. हेच भांडणं मग ऑडियन्ससाठी मसाला बनतात. दुसरं कारण आहे वोयरिझम. म्हणजे काय तर आपल्याला इतरांचं प्रायव्हेट आयुष्य बघायला आवडतं, आणि त्यातही जर ते आपले फेवरेट सेलिब्रिटीज किंवा रील स्टार्स असतील, मग ते रिअलमध्ये कसं वागतात, बोलतात, त्यांचं आयुष्य कसं आहे याची उत्सुकता आपल्याला असते. पण खरंच जर आपल्याला माहित असलं की आपल्यावर एवढ्या कॅमेऱ्यांची नजर आहे, आपण रिअल वागू शकतो का? पण तरीही बिग बॉसच्या प्रोमोज मध्ये मुद्दाम अशाच गोष्टी दाखवल्या जातात ज्यात आपल्याला इंटरेस्ट येईल. तसं नवीन नवीन सुरू झालेला रोमांस किंवा एखादा व्यक्ती जर त्याची रिअल स्टोरी, त्याची पर्सनल लाईफ शेअर करत असेल तर ते तुम्हाला दाखवलं जातं, जेणेकरून तुमचा इंटरेस्ट त्यात वाढेल. तिसरं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे हे लोक लिटरली आपल्या इमोशन सोबत खेळतात. जसं सूरज चव्हाण सारखा साधा मुलगा, ज्याला काही दिवसांपर्यंत लोक क्रिंज म्हणत होते, शिव्या देत होते, त्याने जेव्हा त्याची पर्सनल लाईफ शेअर केली, त्या गोष्टीचा सहारा घेत त्यांनी आपला टीआरपी वाढवला. तसंच दुसरी गोष्ट ती म्हणजे आपण जर बाहेर जाऊन इंग्लिश बोललो तर फारसा काही फरक पडत नाही, पण आपल्या इथे येऊन जर तोडकी मोडकी मराठी कोणी बोलत असेल तर त्याला आपण डोक्यावर घेतो. आणि तसाच एक कंटेस्टंट यांनी आणला, कारण यांना माहिती आहे की आपल्यात मराठी भाषेचा, मराठी असण्याचा जो अभिमान आहे त्याला इमोशनली वापरलं जाऊ शकतं. आणि चौथी मोठी गोष्ट आहे ती म्हणजे चुगल्या करणं. प्रत्येक जण आपल्या आयुष्यात छोट्या मोठ्या गॉसिप एन्जॉय करत असतो, आणि हे बिग बॉस वाल्यांनाही माहिती आहे. म्हणून कोण कोणाच्या पाठी कसं बोललं, कोणी कोणामध्ये कसे भांडणं लावले हे तुम्हाला हायलाईट करून दाखवलं जातं. आणि या सगळ्या गोष्टी एकत्र केल्या तर तो चांगला गेम खेळतोय असं म्हटलं जातं. या गोष्टी फार छोट्या वाटत असल्या तरीही त्या आपल्या मनावर कुठेतरी छाप सोडतात, आणि यासाठी एक केस स्टडीही केला गेला. एक मुलगा जो तेलुगू बिग बॉसचा खूप मोठा फॅन होता, त्याच्या स्वभावातले चेंजेस नोट करण्यात आले. बिग बॉस सुरू व्हायच्या आधी, बिग बॉस बघताना आणि बिग बॉस संपल्यानंतर. असं दिसलं की जेव्हा तो बिग बॉस बघत होता तेव्हा त्याची चिडचिड वाढलेली होती, त्याचं अग्रेशन वाढलेलं होतं, त्याची एन्झायटी वाढलेली होती. तसंच तो कम्युनिकेट व्यवस्थित करत नव्हता, त्याचं कम्युनिकेशन कमी झालेलं होतं, किंवा जेव्हा तो कम्युनिकेट करायचा, बिग बॉस हा सगळ्यात मोठा महत्वाचा मुद्दा असायचा. शेवटी आपण आपल्या शरीरात काय घेतो यावर आपले विचार डिपेंड असतात, आणि फक्त अन्नच नाही तर आपण डोळ्यांनी काय बघतो, कानांनी काय ऐकतो, हेही तेवढंच महत्वाचं असतं. तुम्ही जर हे फक्त एंटरटेनमेंट म्हणून बघत असाल तर ठीक आहे, पण यातून आपण काय घ्यायचं हे आपण ठरवायचं. आफ्टर ऑल असं नको वाटायला की जर फेमस व्हायचं असेल, बिग बॉस मध्ये एंट्री हवी असेल, तर दोन बायका करायला हव्या, किंवा काहीतरी कॉन्ट्राव्हर्सी करायला हवी, किंवा आपण भांडकुदळ असायला हवं. वेल, वाईट अजून एका गोष्टीचं वाटतं ते म्हणजे न्यूज चॅनलच्या हेडलाईन्सही याच शो भोवती सध्या फिरतायत, जसं आपल्याकडे दुसरे काही प्रॉब्लेम्सच नाहीयेत. असो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईबही करा.